जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सांगता सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर जिल्ह्यातील मांडवगण येथे आले होते। यावेळी त्यांनी राज्यातील विरोधी पक्षांचा चांगलाच समाचार घेतला असून विरोधी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे शेतकरी मतदारांना धमकी देण्यात येत असून त्यांनी जर आम्हाला मतदान केलं नाही तर त्यांच्या शेतातील ऊस गाळप होणार नाही अशी धमकी विरोधी पक्षातील नेते देत आहेत। अशा धमक्यांना भिवू नका, पुढच्या वर्षी परवाना नूतनीकरण माझ्या हातात असून त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। याचबरोबर नगर जिल्ह्यातील भाजपचं 40+ मिशन नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवला। खरं म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। ज्यांना 36 उमेदवार देता आले, ज्यांना 40 उमेदवार देता आले, असे सगळे आता या ठिकाणी घाबरले आहेत। 40+ मिशन त्यांना यशस्वी होताना दिसत आहे, त्यामुळे धमक्या देणं सुरू केला। मला तर काही शेतकरी भेटले, म्हणाले आम्हाला धमकी दिली जाते की या ठिकाणी जर तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तर तुमचा ऊस आमच्या कारखान्यावर टाकू देणार नाही। बंधू भगिनींनो, काळजी करू नका, त्यांना हे माहिती नाही आणि ऊसाचा कारखाना चालवायचा असेल तर त्या कारखान्याचा दरवर्षी परवाना मागण्याकरता माझ्याचकडे यावं लागतं। जर या ठिकाणी धमकी देऊन तुम्ही अशा प्रकारे ऊस टाकू देणार नाही सांगितलं तर तुमचा कारखाना कसा चालेल हा देखील विचार त्यांनी करून घेतला पाहिजे। निवडणुका ज्या आहेत या निवडणुका स्वतंत्र वातावरणात झाल्या पाहिजे। मी पोलिसांना देखील या ठिकाणी विनंती करणार आहे, तुम्ही सरकारला आमच्या पक्षाला मदत करू नका, ते तुमचं काम नाही आहे, आमचा पक्ष सक्षम आहे। पण या ठिकाणी कोणी दहशत पसरवत असेल तर दहशत देखील या ठिकाणी चालू दिली जाणार नाही। जो दहशत पसरवत असेल त्याला या ठिकाणी जेलमध्ये टाकण्याचं काम देखील पोलिसांनी केलं पाहिजे। काळजी करू नका। याचबरोबर राज्यात शेतकऱ्यांसाठी 24 तास वीज देण्यासाठी नवीन अभिनव योजनेला सुरुवात केली असून नगर जिल्ह्यात त्याचा पहिला प्रयोग केला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की या ठिकाणी एक अभिनव योजना आम्ही आणली। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी पंपाला आपण जे कनेक्शन देतो त्याचं फिडर आपण वेगळं केलंय, त्याची डीपी वेगळी आहे, ते फिडर ती डीपी ही जी वेगळी आहे। आपण असं ठरवलं आता प्रत्येक पंपाला सोलर पंप करायचं नाही तर आपलं जे फिडर आहे ते फिडर सोलरवर टाकायचं। ते सोलरवर गेल्यामुळे त्या फिडरवर असलेल्या सगळ्या पंपांना 12 तास दिवसा आणि रात्री देखील या ठिकाणी वीज मिळणार आहे। म्हणजे 365 दिवस अविरत बिना लोड शेडिंगची दिवसाची वीज प्रत्येक शेतकऱ्याला देण्याचं काम आपण करतो। त्याचा पायलट प्रोजेक्ट आपण केलाय। पायलट प्रोजेक्ट मधला एक प्रोजेक्ट आपल्या नगर जिल्ह्यात आता आम्ही सुरू करतो। जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, खासदार दिलीप गांधी आदींसह भाजपचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यावेळी सांगता सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, SN मीडिया, अहमदनगर।